नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला घेऊन आली आहे न्यू जर्सीतल्या मॉनरो टाउनशिपमधल्या एका हिंदू मंदिरामध्ये, ज्याचं नाव आहे ओम श्री साई बालाजी टेम्पल आणि कल्चरल सेंटर. 11 एकर जागेमध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. 2016 मध्ये या जागेचं भूमिपूजन झालं आणि मंदिराच्या बांधणीला सुरुवात झाली. त्याची पहिली फेज पूर्ण झालेली आहे. या देवळाच्या आजूबाजूला एक मोठं पार्किंग आहे आणि अजूनही या मंदिराची बांधणी चालूच आहे. हे खरं तर एक दक्षिण भारतीय मंदिर आहे, त्याच्यामुळे याची जी रचना आहे ती साधारण दक्षिण भारतात जशी मंदिरं असतात तशी आहे. याच्या या मोठ्या प्रवेशद्वारावरूनच तुम्हाला थोडीशी कल्पना आली असेल. आतमध्ये आल्यानंतर इथे नटराजाची मूर्ती ठेवलेली आहे आणि समोर ही मार्बलमध्ये कोरलेली बाप्पाची सुंदर मूर्ती आहे. आणि अलीकडेच या मंदिरामध्ये 15 टन वजनाची 25 फुटी हनुमानाची मूर्ती इथे स्थापन केलेली आहे. आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही भव्य मूर्ती एकसंध म्हणजे एकाच दगडात कोरलेली आहे. ही मूर्ती घडवण्याचं काम अर्थातच आपल्या भारतीय कारागिरांनी बेंगलोरमध्ये केलं आणि तिकडून ही मूर्ती इथे आणली आणि या मंदिरामध्ये तिची स्थापना केली गेली. आता हा मंदिराचा भाग तुम्ही बघितलात. आता आपण आलोय दुसऱ्या मजल्यावर. या मंदिराच्या पहिल्या फेजच्या बांधणीमध्ये हे प्रार्थना सभागृह इथे बांधलं गेलं. आता या मंदिरामध्ये तुम्ही बघितलं असेल तर गाभारा नाहीये. या सगळ्या देवांच्या मूर्ती इथे कलात्मक पद्धतीने मांडण्यात आलेल्या आहेत. आणि जसं मी मगाशी म्हटलं की हे दक्षिण भारतीय मंदिर आहे, त्यामुळे इथल्या ज्या देवांच्या मूर्ती आहेत त्या दक्षिण भारतीय शैलीतल्याच आहेत. त्यांचे मुखवटे, त्यांना परिधान केलेली वस्त्र, दागिने सगळंच बघण्यासारखं आहे. यामध्ये शिव, विष्णू, दुर्गा आणि बालाजी ही त्यांची मुख्य दैवत आहेत. आणि अमेरिकेतल्या मंदिरांचं हे एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही कुठल्याही जरी देवळात गेलात तरी तिथे तुम्हाला सगळ्या देवांच्या मूर्ती बघायला मिळतील. त्यामुळे इथे वार बघून देवळात जाण्याची गरज पडत नाही. वार कोणताही असू देत, सगळ्या देवांचं दर्शन तुम्हाला एकाच वेळी होणार हे नक्की. आता हेच बघा, या सगळ्या देवांबरोबर इथे नवग्रहांच्या पण मूर्ती आहेत. त्याचंही दर्शन इथे एकाच वेळेला घेता येतं. आणि इथेही रोज सकाळी संध्याकाळी नित्य आरती, अभिषेक, पूजा या सगळ्या गोष्टी होत असतात. सगळ्या देवांचं दर्शन केलं आणि खाली कॅफेटेरियामध्ये आलो. हो, या मंदिरामध्ये कॅफेटेरिया पण आहे. इथे दाक्षिणात्य पदार्थांबरोबरच इतरही पदार्थ मिळतात जे खरंच खूप चवीचे आहेत. फोटोपा झाला. आता या मंदिरातलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथला लेझर शो. आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेला हा लेझर शो खरंच खूप बघण्यासारखा आहे. यामध्ये हनुमानाच्या जीवनातले प्रसंग या लेझर शोद्वारे दाखवण्यात आलेले आहेत. ते बघायला खरंच खूप सुंदर वाटतं. तसंच हनुमान चालीसा, चौपाई आणि जय श्रीराम यांचे डायनामिक व्हिज्युअल्स या लेझर शोद्वारे बघताना खरंच मंत्रमुग्ध व्हायला होतं. तुम्हाला हे मंदिर आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेहमीप्रमाणेच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.